माणसाच्या शरीराला लागलेली एखाद्या वाईट गोष्टीची सवय किंवा तिसऱ्याच व्यक्तीबरोबर ठेवण्यात आलेले संबंध आणि त्याची लागलेली सवय या गोष्टी खरं तर खूप भयानक असतात. यातून सुरुवातीला खूप आनंद भेटतो, मग माणसाला असं वाटायला लागतं की याच्यासारखी सुख देणारी, याच्यासारखा आनंद देणारी दुसरी गोष्ट जगात असूच शकत नाही. पण या गोष्टीचा शेवट खूप भयानक होणार असतो हे सर्वांना माहीत असतं. पण आपण त्यात एवढे गुरफटून घेतो, स्वतःला एवढे अडकून जातो की त्यातून बाहेर निघणं अशक्य होतं. अशीच एक सत्य घटना एका अंधाऱ्या रात्रीत संपलेल्या 2 जीवांचे रहस्य. गुवाहाटीच्या घरातून बेपत्ता झालेल्या 2 व्यक्ती, त्यांचा कुठलाही पुरावा, कुठलाही ठाव ठिकाणा कोणालाही सापडत नव्हता. कुटुंबातील तणाव, गुप्त नाती आणि एका शातीर स्त्रीचा डावपेच. एका अशा सत्याची गोष्ट जी ऐकून तुमच्या सुद्धा काळजाचा थरका पडेल. फक्त अपहरण की यात लपले काही भयंकर सत्य, पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, स्वागत आहे आपलं काय कारस्थानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर घटना घडली आसाम राज्यामध्ये. आता तिकडली नावं आहे ना, आपल्या महाराष्ट्रीयन नावापेक्षा थोडीशी वेगळी आहे, नावं आणि आडनावं. तर त्यातले महत्वाचे 3 व्यक्ती आहेत. ते 3 व्यक्ती समजून घेतले ना की स्टोरी समजायला सोपी जाणार. त्यातली पहिली व्यक्ती आहे शंकरी डे. शंकरी डेचा मुलगा अमर ज्योती डे. आपण फक्त अमर म्हणू, ज्योती म्हणलं जरा मुलीसारखं वाटतं. त्याच्यानंतर त्याची बायको अमरची बंदना कलिता. हे सगळे महत्वाचे 3 लोक आपल्या स्टोरीचे. आता शंकरी डे ही जी अमरची आई आहे, ती एक सरकारी कर्मचारी होती आणि रिटायर होती. पण तिला पेन्शन वगैरे सर्व चालू होतं आणि घरची परिस्थिती खूप श्रीमंत होती. या शंकरी डेला आणि अमरला 4 मोठमोठे बंगले होते, अपार्टमेंट सारखे. आणि त्याच्या एका बंगल्यामध्ये हे दोघं, आई आणि मुलगा, राहायचे. आणि बाकीचे 3 बंगले भाड्याने दिले होते. त्याच्यातल्या प्रत्येक बंगल्यामध्ये शोरूम, हॉटेल, दुकानं, त्याच्यानंतर काही फ्लॅट भाड्याने दिलेले आणि अशा मोक्याच्या ठिकाणी होते. जवळजवळ महिन्याला 7 ते 8 लाख रुपये भाडे यायचं. एवढे खतरनाक पैसे त्याला येत होते. शिवाय पेन्शन वेगळी. आणि हा जो अमर ज्योती आहे ना, हा एका चांगल्या मोठ्या कंपनीत नोकरीला होता. जवळजवळ लाख ते 1.5 लाख रुपये त्याला पगार होता. रोज 4 व्हीलरने जायचा कामाला, 4 व्हीलरने यायचा. असाच एका दिवशी ना, सकाळ सकाळ तो 4 व्हीलरने आपल्या ऑफिसला चाललेला असतो. एक बस स्टॉप असतं, त्या बस स्टॉपच्या शेजारी एक सुंदर मुलगी उभी असती आणि ती त्याच्या गाडीला हात करते. त्याला वाटतं की यार, सुंदर मुलगी आहे, आपल्या गाडीला हात केलाय, चला. त्यालाही बरं वाटतं. तो गाडी जरा साईडला घेऊन थांबतो, खिडकी खोलतो, ती मुलगी जवळ येते. म्हणते, प्लीज मला जरा ना थोडी लिफ्ट देता का? मला ना थोडा उशीर झालाय, माझी गाडी खराब झाली, त्यामुळे मी बसची वाट पाहत होते, पण बस काही लवकर येईनच. हा म्हणलं, बसा की, काही प्रॉब्लेम नाही, मी चाललेलो आहे, सोडतो तुम्हाला, काय हरकत नाहीये. पण म्हणलं, मागच्या सीटवर नको बसू, या पुढच्या सीटवर बसायला, बी कम्फर्टेबल, काही प्रॉब्लेम नाही, मला बिंदास बसा, आपलीच गाडी. तर ही लेडीज बसती. हिचं नाव बंदना कलिता, म्हणजे जी नंतर अमरची बायको झाली. त्याच्यानंतर दोघांमध्ये गप्पा गोष्टी चालू होतात. ती म्हणते, मी स्पोर्ट टीचर आहे इथं एका शाळेमध्ये, मला थोडासा उशीर झाला आज गाडी खराब झाल्यामुळं. तो म्हणतो, काय हरकत नाही, मी तुम्हाला सोडवतो बरोबर. त्याच्यानंतर दोघांच्या गप्पा वगैरे होतात. तिथं स्टेशन येतं, शाळा जवळ येते, ती तिथं उतरते. पण म्हणते, जर तुमचा नंबर देता का मला? अमरला पण तेवढंच पाहिजे असतं. घ्या की म्हणतो नंबर, काय प्रॉब्लेम नाही, वेळ भेटला करा फोन मला. नंबर वगैरे एकामेकाची नंबर देवाणघेवाण होते. त्याच्यानंतर अमर निघून जातो. आता ह्या गोष्टीला जवळजवळ असाच काही कालावधी चाललेला असतो आणि दोघांचं मोबाईलवरती व्हॉट्सअप चॅटिंग, एकमेकाला कॉल करणं, सगळं चाललेलं असतं. आणि ह्या दरम्यान अमर जो आहे तो सांगतो की मला पगार किती आहे, नोकरी कुठं करतोय, घरची परिस्थिती काय आहे. आणि त्याच्यामुळे ना दोघांमध्ये प्रेम होतं. प्रेम झाल्यानंतर बंधना कलिता म्हणते, आपण लग्न करून टाकू. तर खूप कमी कालावधीमध्ये ना दोघांचं लग्न होतं. अगदी 20 ते 25 दिवसाचा कालावधी गेलेला असतो.
पण या सगळ्यामध्ये ना अमरची जी आई असते ना, शंकरी, तिला हे लग्न मान्य नसतं. तिला वाटत असतं की आपली घरची परिस्थिती, मुलीची कास्ट दुसरी आहे आणि त्याच्यामुळे हे लग्न नको व्हायला. पण मुलाच्या प्रेमापुढं आई हातबल होते आणि दोघांचं लग्न लागतं. पण लग्नानंतर सुद्धा शंकरी डे आपल्या सुनेबरोबर एवढी काही बोलत नव्हती, थोडा राग करायची. पण बंदाने अशी काय आयडिया केली आपल्या सासू बरोबर, अशी काय चांगली बोलली की हळूहळू शंकरीचा राग कमी होत गेला आणि ती आपल्या मुलीप्रमाणे तिला जीव लावायला लागली. तिला म्हटलं चला जाऊ द्या, मरू द्या, जे झालं ते चांगलं झालं, मुलगी चांगली आहे. आणि मग त्यानंतर ती एक दिवस शंकरी आपल्या सोनाला म्हटली की घरी बसून काय करते तू, टीचर होती, शिकलेली पहिली, पण तुझं एखादी नोकरी कर किंवा स्वतःचा व्यवसाय कर, मी तुला भांडवल देते, पैशाचं काय आपल्याकडं तोटा नाहीये. ठीक आहे म्हणती. ती म्हणती मला जिम खोलायची. मी पहिले पण स्पोर्टमध्ये काम केलेले आहे आणि जिम ट्रेनर म्हणून पण मी पार्ट टाइम काम करत होते, त्यामुळे जिम खोलते आणि त्या व्यवसायात भरपूर पैसे आहे. ठीक आहे म्हणते खोल. अमरला कळतं. अमर पण म्हणतो चांगलं करते, काहीतरी कर बाबा. तर 20 ते 25 लाख रुपये खर्च करून एक भव्य अशी जिम सुरू केली जाते. जिमचा व्यवसाय पण चांगला चालायला लागतो. आता 2-3 महिन्याचा कालावधी जातो आणि अचानक अमरची जी आई आहे, बंधनाची सासू, ते रागारागाने जवळच 5 किलोमीटर इथं असलेला आपला एक दुसरा बंगला आहे, तिथं राहायला जाते. पण कोणाला काही सांगत नाही ती का चालली, काय झालं ते. आणि एवढं कुणी काही मनावच घेत नाही की ठीक आहे, तिकडे पण काहीतरी लक्ष ठेवायला लागतं म्हणून मी चालली असं सांगितलं होतं, त्यामुळे कुणी काही एवढं मनावच घेत नाही. आता 2-3 महिन्याचा कालावधी जातो आणि 2-3 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर एक ह्या स्टोरीमध्ये जे आतापर्यंत चांगलं चाललंय ना, अचानक खतरनाक घटना घडते. अशी घटना घडते ना की त्याच्यावरती विश्वास ठेवणं मुश्किल होतं. तर ही जी बंधना कलिता आहे, अचानक पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मोठ्या मोठ्याने रडायला लागते की साहेब 1 ते 2 आठवडे होऊन गेले, माझा नवरा अमर आणि माझी सासू शंकरी बेपत्ता आहेत. तुम्ही काही करा, त्यांना शोधून काढा. मला पण खूप भीती वाटते, नक्की कोण करते काय करते मला काही कळलेलं नाहीये, उद्या माझ्या पण जीवाला धोका असू शकतो. पोलिसांना वाटतं, एवढं रडताना बघून पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आमच्याकडून होईल तेवढे प्रयत्न करू आणि लवकरात लवकर तुमच्या सासूला आणि तुमच्या नवरीला शोधून काढू. तुम्ही घरी जा आता. 2-3 महिन्याचा कालावधी जातो पण पोलिसांना काहीच लीड भेटत नाही. एकही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नाही आणि बंधना मात्र वारंवार पोलीस स्टेशनला जात असते आणि विचारत असते की साहेब काय झालं केसचं, निकाल शोधलं का नाही तुम्ही माझ्या नवऱ्याला आणि सासूला. पोलीस हैराण झालेले असतात की करायचं तर काय करायचं. शेवटी बंधना म्हणते तुमच्याच्याने होत आहे का मी शेडीला केस पाठवू. पण तरी सुद्धा ना पोलीस आपली शोध मोहीम चालूच ठेवतात. परत 1 महिन्याचा कालावधी जातो आणि त्याच कालावधीमध्ये शंकरीचा जो भावाचा मुलगा आहे निर्मया डे, तो पोलीस स्टेशनला येतो आणि तशीच एक FIR नोंद करतो, म्हणजे एक कंप्लेंट नोंद करतो आणि म्हणतो की माझ्या आत्या आहे, त्या आत्याच्या अकाउंट मधून ATM मधून कोणतरी पैसे काढते आणि हो ना हो मला डाऊट आहे की बंधनानेच त्यांना कुठेतरी लपून ठेवले, काहीतरी त्यांच्या कमी जास्त काहीतरी केलेले आणि तीच ATM मधून पैसे काढत असावी. पोलीस आता चक्रावून जातात की जी बाई स्वतःहून कंप्लेंट द्यायला आली, मोठ्या मोठ्या रडती एवढी, तिच्यावरती डाऊट घेण्यासारखं काहीच नाहीये, ती बाई कशी काय असू शकते असं सगळ्या ह्या कारस्थानाला जबाबदार. पोलीस हैराण होतात. मग ते बंधनावरती लक्ष ठेवायला चालू करतात. पण परत त्यांच्या हाती काही लागत नाही. 1-2 महिन्याचा कालावधी जातो आणि बंधना परत पोलीस स्टेशनला येते आणि ह्यावेळेस ती म्हणते की साहेब मला परत एक FIR नोंदवायची. माझा जी सासू आहे, तिच्या ज्या भावाचा मुलगा आहे निर्मया डे, मला त्याच्यावरती डाऊट आहे, कारण माझ्या सासूच्या अकाउंट मधून कोणतरी पैसे काढते आणि हो ना हो मला पूर्णपणे डाऊट आहे की यांनीच त्यांना लपून ठेवलेलं असावं आणि हा त्यांच्याबरोबर भांडत पण होता पाठीमागं. आता पोलिसांना कळना. सेम कंप्लेंट दोघांनी पण एकामेकाच्या विरोधात कंप्लेंट केली. करायचं तर काय करायचं. मग पोलिसांनी जवळपासचे सगळे ATM शोधायचं चालू केलं, कुठं काय फुटे सापडते का पैसे काढताना. आणि एके दिवशी पोलिसांना खूप त्रास सहन केल्यानंतर एक फुटेज सापडतं. त्या फुटेजमध्ये पैसे काढणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून बंधना कलिता हीच असते. बंधनाला उचलतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तिची विचारपूस केली जाते पण ती म्हणते की माझ्याच सासूचं अकाउंट, आमच्याच घरातलं
माझाही हक्क आहे त्या पैशावरती. आणि मी ह्यासाठी काढत होते की मी वारंवार तुमच्याकडं पोलीस स्टेशनला येते, मी तुम्हाला निर्णयाबद्दल सांगितलं पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल काहीच केलं नाही. मला खात्री आहे की त्यांनीच सगळं केले, म्हणून तुम्ही कारवाई करावी, तुमचं लक्ष जावं तिकडं, म्हणून हा सगळा उद्योग केला. मग पोलिसांना त्रास मग पोलिसांना बंधनावरती जरा डाऊट येतो की ही असं वागते ना, याचा अर्थ हिचाच काहीतरी हात असणार आहे. पोलीस मग तिचे सीडीआर काढायला चालू करतात, मोबाईल सर्व्हिलन्सला टाकतात, जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात. आणि शेवटी तिच्या शेजारी पाजारी जे आजूबाजूला राहणारे लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन येणार चौकशी करायचं ठरवतात. आता तिथं चौकशी करायला गेल्यानंतर शेजारी पाजारीला विचारतात, तर शेजारी पाजारी म्हणतात की रोज तिथून पुरुषाचे आवाज येत होते, त्यामुळे आम्हाला वाटायचं की त्यांच्याकडे सगळी पुरुष मंडळी आहेत, आम्हाला आतापर्यंत काही खबरच नव्हती. जेव्हा हे सगळं कारस्थान घडलं त्यावेळेस कळलं की आम्हाला अमरज्योती आणि त्यांची आई ही बेपत्ता आहेत म्हणून. आणि त्याच्यानंतर सुद्धा एक एक दिवशी आम्हाला त्या टेरेसवरती त्यांच्या एक खूप मोठी आग अशी चालू असलेली दिसली. आम्ही त्यांना विचारलं, पण शेजारी सांगत होते की ही आग कसली आहे, नक्की काय भानगड आहे. तर त्यांनी सांगितलं की खूप जुना कचरा पडला होता, काही जुनं फर्निचर होतं, आणि त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की बाहेर कोण कचऱ्याला येत नाही, त्यापेक्षा जाळून टाका, म्हणून आम्ही जाळून टाकला. पोलिसांना वाटतं की चला काहीतरी टेरेसवरती सापडण्याची शक्यता आहे. पोलीस जातात चेकिंगला, पण तिथं त्यांना काही सापडत नाही. पण सीडीआर आणि सीडीआर मधून भेटलेले काही पुरावे त्याच्यामुळे पोलिसांना थोडासा धागेदोरा सापडलेला असतो. मग ते बंधनाला परत उचलायचं ठरवतात. आणि यावेळेस मात्र ते तिला रिमांडमध्ये घेतात, तिचे बरेचसे सीडीआर वगैरे तिला प्रूफ म्हणून दाखवतात. आणि यावेळेस मात्र बंधना खरं सांगते, कारण तिला खरं सांगण्याला पोलीस भाग पाडतात. आणि त्यावेळेस तिने जी काही गोष्ट सांगितली ना, ती एवढी खतरनाक आणि थरारक असते ना, अक्षरशः तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. तर ती सांगायला सुरुवात करते की बंधना जी आहे ना, मुळातच जवळजवळ लग्न झाल्यानंतर एक 2-3 वर्षानंतर तिला काही मूल बाळ वगैरे झालेलं नसतं. आणि तिच्या लक्षात येतं की आपण शारीरिक जे सुख आहे ना ते तिला अमरकडून भेटत नाही. ती सुखी नव्हती शारीरिक संबंधामधून, तिला जे शारीरिक संबंध पाहिजे होते. आणि तिचा जो हार्मोन बॅलन्स बिघडला होता ना, त्यामुळे तिला ऑलरेडीच पहिली सवय होती की अनेक पुरुषाबरोबर संबंध ठेवायची. पण अमर बरोबर आहे ना, तिला पैसा पाणी सगळं भेटलं, पण शारीरिक सुख काही भेटत नव्हतं. आणि म्हणूनच ज्यावेळेस तिच्या सासूने तिला विचारलं की तू व्यवसाय कर, त्यावेळेस तिने जिम चालू करायचं ठरवलं, जेणेकरून जिम मध्ये अनेक नवनवीन तरुण येतील आणि तिला तिच्या मनाप्रमाणे वागता येईल. आणि हीच गोष्ट त्या शंकरीडेला लक्षात आली होती, म्हणून ती ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेली होती. आणि बंधनाला सांगितलं होतं की माझे पैसे वगैरे जे काय जिमला तुला दिलेले ते सगळे परत पाहिजे. आणि त्याच्यामुळं ती ज्यावेळेस राहायला गेली त्यावेळेस हिला सगळं मन मोकळं झालं होतं. जिम मध्ये जे काही नवीन तरुण येतील त्यांना स्पर्श करायचा, त्यांना डोळ्याने इशारा करायचा, आणि जर वाटलं ना की हा आपले इशारा समजतोय, समोरून जर प्रतिसाद आला, लगेच इन्व्हिटेशन. मग आपल्या घरी जरी, कारण अमर दिवसभर कामाला जायचा, घरी कोण नसायचं, जिम पण मोकळीच असायची, सगळे सकाळी जिम करून सगळे गेले का, असा सगळा उद्योग चालला होता. अनेक लोक पुरुषांबरोबर अनैतिक संबंध चालू असताना अचानक जिम मध्ये 2 नवीन लोकांची एंट्री होते. 2 नवीन जिम साठी नाव नोंदणी करतात. त्यातला पहिला जो असतो ना तो धनती डेका, तो एक टॅक्सी चालक असतो. आणि दुसरा जो असतो तो आरूप डेका, तो भाजीपाल्याचा धंदा करत असतो. ह्या दोघांची एंट्री होते, दोघं मित्रच असतात. तर ह्या दोघांची ट्रेनिंग चालू करते बंधना, त्यांना शिकवायला लागते जिम कशी मारायची, काय करायचं. आणि शिकवता शिकवता थोडा टच वगैरे करून, थोडासा इशारा करून त्यांना हिंट देते, त्यांना दाखवून देते की जमते का पा. हे दोघांची पण चर्चा होते की जिमची मालकीन जरा चालूच आहे, काय हरकत नाही. त्याच्यानंतर मग एक दिवशी तिच्याबरोबर बोलता बोलता तिच्याबरोबर गोड गोड गप्पा मारत असते. आणि मग बंधना त्याला ऑफर देते की या घरी एक दिवस, तुम्ही घरी काही चहा वगैरे नाश्ता पाणी करू. प्लॅन ठरतं. तर धनती डेका आणि आरोप हे तिच्या घरी जातात, तोपर्यंत कोणी घरी नसतं. आणि घरी गेल्यानंतर एकदम शॉर्ट कपडे घालून बंधना कलिता त्याच्या समोर येते. सगळं दृश्य पाहतं, सगळं दृश्य 2 जण पाहतात. वातावरण अक्षरशः गरमागरम होतं. आणि त्या दिवसापासून 1 से भले 2, 2 से भले 3
हे तिघांचेही एकत्र असे अनैतिक संबंध चालू होतात. म्हणजे ज्या पण वेळेस नाही संबंध करत असतात ना, ते तिघ जण एकत्र संबंध करत असतात. एवढं खतरनाक कारस्थान चालू होतं. आता हा जो कार्यक्रम आहे 5-6 महिने चाललेला असतो. तिला बर बंधनाला पण वाटत असतं की आपल्याला कोणी पाहणारच नाही. पण एक दिवशी योगायोगाने काय होतं, अमर जो आहे ना तो अचानक घरी येतो. घरी आल्यानंतर तो पाहतो की आपल्या घरी 4 व्हीलर आहे. शिवाय आपण आपल्या बायकोला बुलेट घेऊन दिलेली आहे. समोर फोटो पण पहा. मग बुलेट घेऊन दिली, सगळं काही चांगलं आहे, तरी हिला कुठं जायचंय, हिथं कुठं जाणार नाही, गेली तर आपली गाडी घेऊन जाईल किंवा बुलेट घेऊन जाईल. मग हे टॅक्सी मागवायचं काम काय? टॅक्सी कुठे हिथं कुठं बाहेर जाणारच नाही, आज हिने मला काही सांगितलेलं नाहीये. मग टॅक्सी आली कशी? मग त्याला थोडा डाऊट येतो. तोपर्यंत आपल्या मुलाचा संसार मोडावा नाही म्हणून शंकरीडेने पण आपल्या मुलाला काही सांगितलेलं नसतं, फक्त सुनेला वॉर्निंग दिली नसती. हा सावकाश दबक्या पावलाने जातो, दरवाजा उघडतो. पण दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो, पण दरवाजातून लॉक असतो. याला वाटतं आता काय करावा. हा कसं तरी बिल्डिंगला धरत धरत वरच्या मजल्यावर चढतो. साईडने चढायला जागा असते आणि तिथून एका खिडकी साईडला सरून बघतो. आतमध्ये तिघांचा सुद्धा अनैतिक संबंध चालू असतो. ते दृश्य डोळ्यासमोर बघतो, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला वाटतं तर काय करून काय नाही. पण त्याने ज्यावेळेस बघितलं आणि तो ज्यावेळेस थोडा ओरडतो ना, त्यावेळेस धनते डेका आणि आरू डेका त्याला पाहतात आणि तिथून पटकन कपडे घालून तो आत यायच्या आत पळ काढतात मागल्या दरवाजाने. आता ते दोघं जरी पळून गेले तरी बंधनाला काय पळायला चान्स नसतो. पळून पळून जाणार कुठं? ती त्याच्या हातापाया पडते, माफ कर म्हणते मला, मी परत काय असं करणार नाही. कारण त्याला माहित असतं की आता जर का विषय संपला तर जिम पण गेली, पैसे गेले आणि सगळंच गेलं. परत आपले हाल व्हायला चालू होतील. ती लय विनवणी करते त्याला की माझं चुकलं, परत मी असं करणार नाही, मला फक्त एवढा चान्स दे. पण अमर हा काय ऐकायला तयार नसतो. जी बाई 2 पुरुषाबरोबर एकत्र संबंध करताना सापडली, त्या बाईचे मेंदू कसा असेल किंवा ती बाई कुठल्या थराला जाऊ शकते. त्यामुळे तो तिला सांगतो की लय झालं नाटकं तुझी, याच्यावर एकच पर्याय आहे की डायव्हर्स घ्यायचा आणि इथून निघायचं. कपडे वपडे भरायला घे, मी 2 दिवसात तुला डायव्हर्सचं नोटीस देतो. असं सगळं ठरतं. आता बंधनाला कळत नाही काय करावं. अमर कामाला परत निघून गेलेला असतो. मग तिला वाटतं की सगळं जाईल, आपली जी मोल मजा चालली, पैसा बांगला, जिम, नवीन रोज पुरुष, हे सगळं जाईल. आणि शिवाय जे धनते डेका आणि आरू डेका आहे त्यांच्यावर चांगले घनिष्ठ संबंध चाललेले असतात. तिला वाटतं ते सगळं जाईल, करायचं तर काय करायचं. मग त्याच्या मनात एक प्लॅन येतो. आपण प्रॉपर्टीतून बाजूला होण्यापेक्षा जर आपल्या नवऱ्याला संपवलं तर सगळ्या प्रॉपर्टीचे मालक आपण. शिवाय कोणच लक्ष द्यायला नाही. आपण सगळ्या प्रॉपर्टीचा राजा, आपल्या मनाप्रमाणे जगता येईल, कोणाचं बंधन नको. मग त्याप्रमाणे ती ठरवते. पण तिच्या लक्षात येतं की आईला प्रॉपर्टी तर सासूच्या नावावर आहे अख्खी, नवऱ्याच्या नावावर तर काहीच नाही. मग करायचं काय? मग ती प्लॅन करते आधी सासूला संपवायचं आणि मग मुलाला संपवायचं. त्याप्रमाणे तिचे जे 2 मित्र असतात, धनते आणि आरू, त्या दोघांना कॉल करते आणि सासूच्या घरी जाते. 5 किलोमीटर ते घर असतं गुवाहाटीमध्ये. सगळे बंगले गुवाहाटीमध्येच असतात. गुवाहाटीमध्ये गेल्यानंतर ती सासूला बोलण्याच्या नादामध्ये अडकून ठेवते, गोड गोड बोलते तिच्याबरोबर. आणि एक जण पाठीमागून येतो, लोखंडाचा रॉड घेतो आणि शंकरी डेच्या डोक्यात पाठीमागून जोरात मारतो. मारल्यानंतर ती चक्कर येऊन खाली पडती. थोडासा श्वास चालू असतो. उशिरी परत तिचं तोंड दाबलं जातं आणि श्वास गुदमरून ती जीव सोडते. आता सगळ्यात मोठा टास्क हा असतो की आता ह्या जे मृतदेह याची विल्हेवाट लावायची कशी. मग ते ठरवतात. ते जो मृतदेह शंकरीचा त्याला 3 भागामध्ये कट करतात. कट केल्यानंतर 3 वेगवेगळ्या पिशव्यामध्ये तो भरतात. पण फरशीवरती खूप रक्त सांडलेलं असतं आणि याची विल्हेवाट लावायची कशी यासाठी तासाभराचा वेळ गेलेला असतो. त्यामुळे रक्त बऱ्याच ठिकाणी असं जमलेलं असतं. मग ते काय करतात, पॉलिथिनमध्ये जे मृतदेह भरलेला असतो ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि सगळी फरशी पुसण्यासाठी कपड्याचा वापर करतात. पण रक्त भरपूर सांडलेलं असतं त्यामुळे भरपूर कपडे लागतात. पोलिसांना काही पुरावा सापडायला नको म्हणून पूर्णपणे अख्खं घर चकाचक करतात. रॉड वगैरे सगळं 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 एका पिशवीमध्ये भरतात आणि त्याच्यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून ते बोचकं सुद्धा तसंच बाजूला ठेवतात. आणि संध्याकाळची वेळ झालेली असते.
परत आपल्या दुसऱ्या घरी अमरची वाट पाहण्यासाठी जातात. तोपर्यंत धनती डेका आणि आरुड डेका घरामध्ये लपून बसतात. अमर येतो, बायको त्याला गोड गोड बोलते, ठीक आहे मी जाते म्हणते, काही प्रॉब्लेम नाही, पण जोपर्यंत 2 दिवस आहे तोपर्यंत तरी माझ्या संग चांगलं बोला, हा ज्यूसचा ग्लास आहे एवढं ज्यूस प्या. त्या ज्यूसमध्ये तिने बेशुद्ध पडायचं औषध टाकलेलं असतं. तर ते ज्यूस अमर पितो आणि पेल्यानंतर थोड्या वेळामध्ये तो त्याला त्रास व्हायला चालू होतो आणि तो बेशुद्ध पडतो. त्याच्यानंतर जे मित्र आहे 2 जण लपून बसलेले ते बाहेर येतात. अमरच्या शरीराचे 4 तुकडे करतात. 4 तुकडे केल्यानंतर परत ते पॉलिथिन मध्ये भरतात, वेगळ्या वेगळ्या 3 पॉलिथिन मध्ये, आणि फ्रीज मध्ये ठेवून देतात. आता फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर तिथं पण रक्त सांडलेलं असतं. ते रक्त सुद्धा ते पुसून काढतात आणि परत सगळी कपडे एका पिशवीमध्ये भरतात रक्ताची. 4 ते 5 दिवस ते मृतदेहाचे तुकडे शंकरीडीचे तिच्या घरी आणि इकडे अमरचे फ्रीजमध्ये ठेवलेले असतात. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी ते ठरवतात या मृतदेहाची आता आपण विल्हेवाट लावली पाहिजे. त्याच्यानंतर रात्री 2 वाजता ते डिक्कीमध्ये अमरच्या मृतदेहाचे तुकडे जे पिशवी असतात ते भरतात आणि रक्ताने माखलेले कपडे मात्र घरातच ठेवतात. त्याच्यानंतर जिथं शंकरीचा मृतदेह असतो तिथले पण फ्रीजमधून मृतदेह बाहेर काढतात आणि त्याच्यानंतर मेघालयाचं जंगल आहे, त्या मेघालयाच्या जंगलमध्ये एका दरीमध्ये ते फेकून देतात रात्री 3 वाजता. 3 वाजता परत घरी येतात आणि तोपर्यंत जवळजवळ बराच उशीर झालेला असतो. सकाळ झालेली असते, सकाळ होती आणि सकाळी सकाळी त्या टेरेसवरती सगळी कपडे ती जाळून टाकतात आणि ती भरपूर कपडे असतात त्यामुळे खूप मोठा जाळ झालेला असतो. आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही जुनं सामान आणि कचरा जाळलाय, पण रक्ताने माखलेले कपडे त्यांनी जाळलेले असतात आणि परत त्या कचऱ्याची विल्हेवाट लावलेली असते. असा सगळा उद्योग केलेला असतो. त्याच्यामुळे नंतर सीडीआर आणि जे काय त्याचे डिटेल्स सापडले, त्याच्यानंतर पोलिसांनी जवळजवळ न्यायालयामध्ये 1600 पानांचा पूर्ण फाईलच न्यायालयामध्ये हजर केली. आता या सगळ्यामध्ये ज्यावेळेस वंदना कलिताला पोलीस स्टेशनला एका व्हॅनमधून नेत असतात ना, त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरती अजिबात कुठलंही गम नसतं, एकदम हसत असते ती. तिने आपण जे काही कृत्य केले ना तिचं तिला काहीच वाटत नसतं, तिला त्या गोष्टीचा काही घेणं नसतं की आपण काय मोठे केले, आणि तिला पोलीस स्टेशनला नेलं जातं. आता वंदना कलिताच्या बापाला ज्यावेळेस ही गोष्ट कळते त्यावेळेस तिचा बाप म्हणतो की आम्हाला त्याच्यातलं काहीच माहित नव्हतं. ज्या पण वेळेस आम्ही तिला फोन करायचो ती सांगायची आम्हाला की सगळं माझं चांगलं चाललंय, काहीच प्रॉब्लेम नाहीये, सासू पण चांगली आहे, नवरा पण चांगला आहे, पण जर का माझी मुलगी दोषी असेल तर सरळ तिला गोळी मारण्यात यावी असं सांगतात. आता तुरुंगामध्ये तिला नेलं जातं, खटला वगैरे सगळा चालू होतो, पण अवघ्या म्हणजे वर्षभर ती पोलिसांना फसवत होती. कारण हा गुन्हा घडला होता 22 ऑगस्ट 2022 रोजी आणि 17 फेब्रुवारी 2023 रोजी हे प्रकरण उघडकीस आलं होतं. एवढा 1 वर्षभराचा कालावधी गेला होता तरी सुद्धा न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात पोलिसांनी वंदना कलिता आणि तिचे साथीदार आरुड डेका आणि धनती डेका यांना अटक केली होती. सखोल तपासानंतर या हत्येचा गुन्हा सिद्ध करण्यात आला होता. मात्र 2023 मध्ये न्यायालयाने वंदना कलिता आणि तिच्या साथीदारांना जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर वंदनाला ठराविक वेळा स्थानिक पोलीस स्टेशनला हजेरी लावायचं बंधनकारक केलं आणि तिला तिच्या जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक आहे असं सांगितलं. ही केस अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत असून अंतिम निकाल लागलेला नाही. आजकाल काय झाले, बाहेरचं जंक फूड, त्याच्यानंतर बॉयलर चिकन वगैरे ह्याच्यामुळे ना माणसाचं हार्मोन्स बॅलन्स बिघडत चाललेत आणि त्याच्यामुळे काय होतं की अनैतिक संबंध, लफडेगिरी ही जास्त वाढली. आता बरेचदा असं होतं की हे जे हार्मोन्स बॅलन्स जे बिघडलेले असतात याच्यामुळं अनैतिक संबंध घडतात, पण डॉक्टरकडे याला उपचार पण असतो. उपचार घेतल्यानंतर ह्या गोष्टी बऱ्या पण होतात. त्यामुळे लग्न करताना किंवा कुठलेही नातेसंबंध जोडताना एखादा पुरुष असेल किंवा स्त्री असेल 10 वेळा विचार करा, चौकशी करा आणि त्यानंतर कुठलेही नातं जोडा किंवा लग्न करायला तयार व्हा. आता वंदना कलिता हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. तिला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, आणि अशा स्त्रीबद्दल तुम्हाला काय बोलूशी वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर आजकालची जी परिस्थिती पाहता, म्हणजे जे मी तुम्हाला स्टोरी सांगतो ना त्याच्यामध्ये तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येईल
की ज्या काही हत्या घडतात किंवा जे गुन्हे घडतात ना, तर बाहेरच्या लोकांपासून आपल्या परिवाराला धोका कमी आहे. पैशासाठी, अनैतिक संबंधासाठी किंवा अजून कुठल्याही संशयावर म्हणा, सगळ्यात जास्त गुन्हे जर कुठले घडत असतील ना, तर आपल्याच नातेवाईकाकडून किंवा आपल्याच घरातल्या माणसाकडून माणसाला धोका आहे. त्यामुळे वेळीच आहे ना, अशी माणसाला ओळखायला शिका. आणि ह्याची स्टोरी बनवतो ना, ह्यासाठीच बनवतो की ही जी काही गुन्हा करणारे लोक आहेत, गुन्हा करणारे लोक आहेत, यांची मानसिक प्रवृत्ती कशी असते किंवा ते कशा पद्धतीने विचार करतात ते तुमच्यापर्यंत पोचावं आणि तुम्ही त्याच्यातून हुशार व्हावं. तर स्टोरी कशी वाटली सांगा. जर स्टोरी आवडली असेल तर अजून तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांना पण कळू द्या की काय गुन्हेगार असतात आणि कसं सावध राहिलं पाहिजे. तर भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.